काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत पुढं. मी काही ईमेल पाहिलेले आहेत, त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल, विश्लेषण चांगलं होईल. एवढंच आजची माहिती आहे. आणखी काय आपल्याला विचारायचं असतं? आतापर्यंत किती कागदपत्र बाबासाहेब आले? आता एक्झॅक्टली किती आलेत माहिती नाही, पण एकूण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओ होते. 95,000 फोटोग्राफ्स गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते. आता त्याचं काय संदर्भ आहे, एकमेकाची कशी गुंतागुंत हे शोधणं, ही शोधपत्रिकाचं काम. एकदम एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं, त्याचा काय संदर्भ आहे. जसं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता, तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची भेटायचं आहे. एफस्टीनला विनंती करतो. एफस्टीन त्याला म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो. आणि काही दिवसानंतर सांगतो की मोदी इज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी तयार आहेत, असं ते एक ईमेल आहे. प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीचे संबंध कसे काय आले, अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला. आता हरदीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये ॲम्बॅसेडर होते, त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे. 5-6 वेळेला त्याचे भेटीगाठी झाल्या, असं काहीतरी लेख आलेला आहे. मी काही सगळे कागदपत्र तपासले नाही, कारण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ, लक्षावधी कागदपत्र, लक्षावधी ईमेल असते. तो जरी सर्चेबल डेटा असला तर ते शोधणं काही सोपं नाही. आता जगातल्या सर्व मीडियाला ते एवढंच काम पुढे आठवड्यात राहिलेलं आहे. भारतातले नेत्यांची नावं काय सांगितलं मी. ते युनियन मिनिस्टर आता जर असतील, तुम्ही आता उल्लेख केला, त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले, विरोधकांची भूमिका काय आहे? आता ती स्पष्ट होईल ना. विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ती ठरेल. आता फक्त आपल्याला सकृतदर्शनी एक नाव आलेलं आहे. आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा तरी धरता येणार नाही. प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात त्यांचे संबंध कसे आले. हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे 2008-9ला. म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे. माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, ध्येय व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली. तिथं हरदीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचंही नाव आलेलं आहे. पण त्यांनी काही यामध्ये भूमिका त्यांची आहे काही सगळं शोधावं लागेल. बाबा, एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याच्या विशेष असा खुलासा केला जात नाहीत, उलट तुम्हाला ट्रोल केलं जात आहे. नाही, मला ट्रोल केलं मला काय हरकत नाही, पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय. कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं, आपण हिंदी यूट्यूब चॅनल पाहिलं असेल त्याने उघडपणे ही नावं चर्चेत आहे, तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तर की बा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कुठे बोललेलं मला तरी आढळलं नाही. घाबरलेत असं थोडंच दिसतंय का? हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा. नावही जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला गुन्हा अमेरिकेत दाखल होणार का इंडिया? अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल, पण गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात. पण ह्या माणसांचा संबंध आहे कारण त्या प्रकरणात भाग घेतला होता. आता तो गुन्हा आहे का नाही, कारण त्याच्याकरता पेमेंट केलं असं ते कुणी केले. आता एका ईमेलमध्ये एफस्टीनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत, त्या ईस्ट युरोपमधल्या आहेत. ती प्रत्येक मुलीला $1000 ते मागते पाहिजे असं काहीतरी उल्लेख आहे. म्हणजे हा धंदा चालला होता यात काही शंका नाही. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एप्स्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं. आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल. पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का, काय वाटतंय तुम्हाला? माहीत असेल का नाही आपण हे कंजेक्चर आहे. समजा तिथल्या राजदूतांनी अम्बॅसिडरने सांगितलं असेल की तुम्ही ह्याला भेटा, मोठा माणूस आहे, असं काही सांगितलं असेल तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांना खूप विश्लेषण करावं लागेल. पण एक आहे की त्या माणसाचा तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उद्धत होतोच. सध्या तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटलं होता की मराठी पंतप्रधान होईल, या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रोल केलं. मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात घ्या, ट्रोल करायचं काय कारण होतं. मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे काही खूप
मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादा मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. अजून आंतरराष्ट्रीय टोल करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही. ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात. जर गुन्हा असेल नसेल तो नंतर शक्य होईल, पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मलिन करणारं आहे का? आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचं आहे. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती आणि त्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत. आता त्यांना हे माहीत असणारच. जर आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे कृत्य. आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही. एवढं सिद्ध झालं आहे की याचा जो सूत्रधार होता जेफ्री एप्स्टीन, त्यांनी बड्या लोकांना आपल्या जाळ्यात घातलं. त्यामध्ये बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केले की मी या माणसाची गाठीपेटी घेऊन तिथे संबंध ठेवून फार मोठी चूक केली कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला. आपल्याला माहिती आहे की बिल अँड मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट केली सुद्धा झाला. ते कबूल केलं. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, आता जे बादशाह किंग चार्ल्स आहेत त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन मुली होती, तिने कोर्टात तक्रार केली. तो खटला चालला होता. त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली. $15 मिलियन जवळजवळ 130 कोटी रुपये त्या मुलीला दिले. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली, त्याच्या पदव्या काढून घेतली. त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली. त्याला सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं. प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली. आणि किंग चार्ल्सनी का केलं? हा इंग्लंडचा बादशाह आहे, धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं? त्यांनी किती $15 मिलियन म्हणजे 140 कोटी रुपये त्या मुलीला का दिले? हे उघड आहे सगळं, फॅक्ट्स आहेत. नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक एराड म्हणून आहेत, त्यांची छायाचित्र प्रकट झाली आहेत. अत्यंत घाणेरडी छायाचित्र मुलींचं शोषण करण्यात आलेले. इस्रायलचे माजी पंतप्रधान म्हणजे मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवतात. त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे. कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एप्स्टीन बरोबरचे आणि तरुण मुलीबरोबरचे फोटोग्राफ आहे. आता ही जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंडं ते काळी केले, ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध होईल तर ती ओळ सगळी काळी केलेली. बरेचसे पुरावे नुसते काळे कागद, सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली. कारण का? तर अल्पवयीन मुलींची ओळख होणे, त्यांच्या चारित्र्यावर कायमचा बट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले. तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम आहे. मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठे प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं आणि ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे. ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासावा लागला. यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं आहे का किंवा विक्टीमचं नाव आलं का, ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं का, कारण त्या व्यक्तीवर कायमचं बदनामीचं तिला फेस करावं लागतं.